तुमचं मी घर बघितलं तेव्हा मला कळलं की बाजूला नुसतं तळच तळ आहे ग, एवढं मोठं धरण. म्हणूनच बहुतेक अश्रूंची झाली तळे. परत एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं या फटाकड्या जयंतीच्या गरीवड्या स्टोरी मध्ये. तर आता माझ्या ब्लॉग मध्ये कोण दिसतंय माहितीये का? पारू. मी तर कधी महासंगमला आले नाही तुमच्याकडं, पण तुमचं मी घर बघितलं तेव्हा मला कळलं की बाजूला नुसतं तळच तळ आहे ग, एवढं मोठं धरण. म्हणूनच बहुतेक अश्रूंची झाली तळे. हाच पुरस्कार आहे बघ तुला. हे घे बाई, रडणं थोडं कमी कर आणि ते धरणातलं पाणी आहे ते शेतकऱ्यांना वापरू दे. तू डोळ्यात नको आणूस. थोडासा कसा वाटला तुला हा आवड? जरा दोन शब्द बोलून दाखव बरं. काय बोलू आता, तू हे देऊनच सगळं संपवून टाकलं. पण काय झालं माहितीये का, हल्ली माझ्यापेक्षा आदित्य सरच जास्त रडतात, त्यामुळे हे टिश्यू मी त्यांना देणार आहे. हा, तशी निम्मी निम्मी पुरतील तुम्हाला. बजेट एवढंच होतं माझ्याकडे. नवरा बायको आम्ही वाटून वाटून घेऊ. तू जरा जाड होता, त्यातली अर्धी मी काढून ठेवली. का? माझ्या घरी पिरं वगैरे रडत असतात ना. सावलीची आई, बाबा, भाऊ. मला हे एवढे टिश्यू पेपर दिले त्यासाठी तुझे मनापासून आभार आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी रडेन, जेव्हा जेव्हा मी टिश्यू पेपर वापरेन ना, तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण येईल. आणि हे माझ्याकडनं नाही बरं का, हे प्रेक्षकांकडनं स्पॉन्सर आहे. त्यांच्या मनात ते तुमच्या हातात. थँक्यू प्रेक्षक हो, थँक्यू सो मच. आणि सांग जरा, मी रडत असले तरी लेखन खरे, हा, कुणाचं ऐकत नसते मी. बरोबर बरोबर दाखवीन. वेळ आली की बरोबर दाखव.